ब्रेकनंतर बातमी आहे दिल्लीमधून। राजधानी दिल्लीमधील सेंटर विस्टा प्रकल्पामध्ये नवीन संसद भवन सोबतच पंतप्रधानांची नवीन कार्यालय, उपराष्ट्रपतींचे निवासस्थान, पंतप्रधानांचे निवासस्थान याशिवाय विविध मंत्रालयाच्या इमारती एकत्रितपणे कर्तव्य भवन या नावाने उभारण्यात आल्यात। आणि याच धर्तीवर देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपूर शहरामध्ये 3 महानगरपालिकेच्या टाउन हॉल इमारतीच्या माध्यमातून सेंटर विस्टा प्रकल्पाचं प्रतिरूप उभारण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टिकोनातून घेण्यात आलाय। नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे। यासाठी नागपूर महानगरपालिकेमध्ये असलेल्या विविध पक्षांची नेते सोबतच नगरसेवक आणि महापौर उपमहापौर स्थायी समितीचे अध्यक्ष, महानगरपालिकेचे आयुक्त विपिन इटकर यांचे शिष्टमंडळ सध्या राजधानी दिल्लीच्या अभ्यास दौऱ्यावर आहे। संसद भवनामध्ये उपयोगात आणले गेलेले सागवान लाकूड, विविध प्रकारचे शिल्प सोबतच इमारती उभारण्यामध्ये लावण्यात आलेला गुलाबी दगड या सगळ्यांचा वापर करून नागपूरमध्ये देखील सेंटर विस्टा प्रकल्प उभारला जाणार आहे। आणि यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण खर्च केला जाणार आहे। त्या ठिकाणी असं वाटलं की आपण एकदा सेंट्रल विस्टाचा चांगला जो आपले संसद भवन जे आहे ते बघावं अशा सूचनाही केल्या माननीय गडकरी साहेबांनी, कारण भव्यता दिव्यता हा त्यांचा स्वभाव आहे आणि त्याच्यामुळे त्या सूचनांच्या नुसार आम्ही सगळे महानगरपालिकेचे म्हणजे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कमिशनर साहेब म्हणजे अधिकारी वर्ग हे देखील या ठिकाणी आज पाहणी करायसाठी आलो होतो। अतिशय उत्तम, अगदी इतकी भव्य आणि इतकी सुंदर वास्तू पाहिल्यानंतर असं वाटतं की याची प्रतिकृती खरं म्हणजे नागपूर शहरामध्ये करावी। या अर्थाने ज्या अनेक गोष्टी तर अतिशय चांगल्या प्रकारचं ते काम त्या ठिकाणचं व्हावं यासाठीचा अभ्यास वर्ग करण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो होतो।